तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, आईएएस बनो और देश को संभालो। Hello everyone. In today's lecture we see the basics of digital electronics in a simple and easy way. First we see the binary addition, next we see the binary subtraction, then ones complement, then twos complement, then BCD code, then XS3 code, and then gray code. We see these topics in a simple and easy way. First is the binary addition. What is meant by the binary addition? Binary means the number that is 0 and 1. आपण काय करणार, यांचे ॲडिशन करणार आहोत. बायनरी नंबर काय करणार आहे, यांची बायनरी ॲडिशन करणार आहे. बायनरी ॲडिशन. तर बायनरी ॲडिशन आहे. बायनरी ॲडिशन, नेक्स्ट पॉईंट, बायनरी ॲडिशन is a key of multiplication, subtraction and division. ही बायनरी ॲडिशन ही की आहे कशाची? मल्टिप्लिकेशन, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन अँड डिव्हिजन. तर आता आपल्याला बायनरी ॲडिशन म्हणजे काय करायची का, आपल्याला हे जे बायनरी नंबर आहे 0, 1 यांची काय करायची? ॲडिशन करायची. मग ती कशी करायची आहे? तर त्यासाठी काहीतरी आपल्याकडं रूल आहे. मग ते रूल्स आपण बघू. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, बायनरी इनपुट घ्यायचे ए, इथं बी, बरोबर. मग आपल्याला इथं लिहायचं ॲडिशन, त्याच्यानंतर इकडं काय करायचं, कमेंट. त्याच्यात 3 केस येतात. मग ते 3 केस कोणते आपल्याला बायनरी नंबर घ्यायचे 0, 0, 1, 1. तुम्ही घेतलं 1, इथं घेतलं 1. मग 0, 1, 0, 1 हे 4 केस घेतल्या. त्याच्यात फर्स्ट आपल्याला काय करायची, ॲडिशन करायची. 0 इथं प्लस, इथं प्लस, इथं प्लस, इथं प्लस. तर आता 0 + 0 काय येईल? 0. 0 + 1 काय येईल? 1. आणि 1 + 0 काय येईल? 1. आता ही जी लास्ट केस आहे, केस नंबर 4. मग आता ही केस नंबर 4 झाली तुमची. काय येईल? 1 + 1 = 2 आला. 2 हा काय आहे? हा डेसिमल नंबर आहे. आपल्याला हा बायनरीमध्ये लिहिता येत नाही. मग याच्यासाठी ना बायनरी नंबर काय आहे? बायनरी नंबर इज 10 बेस 2 हा बायनरी नंबर आहे. मग याला याच्यात रिप्रेझेंट करतो. मग याचा बायनरी नंबर आला 10 आणि याचा बेस काय आहे? ही ॲडिशन आपल्याला आपल्या रूलनीच करायची आहे. फक्त यात 2 मेथड इन्क्लूड होतात, ते कॅरी आणि एक सम. मग आता ते आपण रूलनुसार आता तो टेबल राईट करू. एक सम अँड कॅरीचा इथं मी लिहितो, सम अँड कॅरीचा टेबल राईट करू. आता मी इथं लिहितो मी ए, इथं बी, इथं सम आणि इथं कॅरी. तर आता एमध्ये आपल्याला इनपुट घ्यायचे बायनरी नंबर 0, 0, 1, 1. इथं येतील 0, 1, 0, 1. आता यांचे जर सम केले मी 0 + 0, 0, इथं कॅरी 0. 0 + 1, 1 कॅरी 0. 0 + 1 + 0, 1 इथं कॅरी 0. आणि 1 + 1 काय येईल? तर सम काय येईल? 0 येईल आणि कॅरी काय येईल? 1. म्हणजे आता तुम्ही बघा इथं 1 + 1 करायचं आहे तुम्हाला. मग इथं 1 + 1 काय होईल? आता ज्यावेळेस आता अशी कंडिशन असते त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, ही केस वापरावं लागते. मग आता 1 + 1 काय केला मी? 0 घेतला इथं. आणि इथं आपल्याला इथं सपोज इथं जो काही इथं 0 नंबर आहे, मला याच्याकडून काय घ्यायचं आहे? कॅरी 1 घ्यायचं आहे. मग मी इथून सपोज इथं 1 नंबर असला तर इथून कॅरी 1 घेतला तर आन्सर काय येईल आपलं? 1 येईल. मग इथं 0च पाहिजे, आपण कॅरी इकडून घेतला म्हणजे हे आन्सर काय आलं तुमचं? 1, 0. म्हणजे कॅरी काय आली? 0 आणि सम काय आले? 0 आणि कॅरी काय आले? 1. अशा पद्धतीनं आपण हे सम आणि कॅरीचा टेबल बघितलं. याला म्हणतात बायनरी ॲडिशन. सेम असंच आहे. नेक्स्ट टॉपिक आहे आपला बायनरी सबट्रॅक्शन. तर बायनरी सबट्रॅक्शन म्हणजे काय? यात पण आहे ना, आपण जे बायनरी नंबर आहे 0 and 1 यांचं काय करतो, आपण सबस्ट्रॅक्शन करतो. मग आता ते कसं आहे, त्यात पण 4 केस आहे. ते 4 केस बघू आपण. आता इथं ए, इथं बी, इथं काय येईल? बघा आता बायनरी नंबर घेतो मी 0, 0, 1 आणि 1. त्याच्यानंतर 0, 1, 0 आणि 1. आता इथं जर मी यांच्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं 0 - 0, 0. बॉरो म्हणजेच काय? म्हणजेच आता जसं ॲडिशनमध्ये आपण लिहितो, इथं ॲडिशनमध्ये लिहितो कॅरी, तसं सबट्रॅक्शनमध्ये ना बॉरो घेतो आपण. ट्रॅक्शनमध्ये काय असतो? बॉरो. सेम ॲज ॲडिशन, बायनरी ॲडिशनसारखं जसं कॅरी घेतो तसं सबट्रॅक्शनमध्ये आपण बॉरो घेतो. बॉरो काय आलं इथं? 0. म्हणजे आपलं कमेंट काय आलं? सेम ॲज डेसिमल. म्हणजे डेसिमलसारखंच आन्सर आलं. कमेंट काय आली आपली? सेम ॲज डेसिमल. हे तिन्ही केसमध्ये आता
त्याच्यानंतर 0-1 ही केस आहे. आता ही सेकंड नंबरची केस थोडी क्रिटिकल आहे. आपल्याला 0-1 ज्यावेळेस ही केस येणार आहे तुमची, त्याच्यातून काय करतो आपण 0-1 करतो. तर ही केस क्रिटिकल असते. याला काय करावं लागतं आपल्याला इकडून, कारण इथं 1मधून 0- होत नाही. त्यासाठी आपण काय घेतो इकडून बॉरो घेतो. याचा आन्सर काय आलं इथं 0 आणि इथं काय आलं इथं काय आलं 1 आणि हा काय आला -1. अशा पद्धतीने हे आन्सर इथं 1 येतं. हे आपण क्रिटिकल केसमध्येच घेतो. कधी फक्त 0-1मध्ये काय येतं सबस्ट्रॅक्शन 1 येतो आणि बॉरो काय येतो 1 येतो तुमचा. मग त्याच्यानंतर 1-0 काय येतो इथं 1 आणि इथं 1-0 इथं काय येतं बॉरो काय येतं 0 आणि 1-1 काय आला तुमचा 0 आणि बॉरो काय आला 0. अशा पद्धतीने आपण या दोन्ही केस बघितले, बायनरी सबस्ट्रॅक्शन आणि बायनरी ॲडिशन. बायनरी सबस्ट्रॅक्शनमध्ये तुम्हाला फक्त हीच केस लक्षात ठेवायची. ज्यावेळेस आपल्याला 0-1 केस येणार आहे, 0-1 त्यावेळेस तुम्हाला इथं 1 आणि इथं 1 दोन्हीकडं काय घ्यायचं आहे बॉरो आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये 1 घ्यायचं आहे. ती ही केस काय असणार तुमच्यासाठी ही क्रिटिकल असणार आहे. ही लक्षात ठेवायची तुम्हाला. रिमाइंड मी इथं लिहितो रिमाइंड. तर हीच जो तुम्हाला ह्या कन्सेप्ट आहे ना, याच्यात फुल ॲडर हाफ सबट्रॅक्टर परत हाफ ॲडर याच्यात यूज होणार आहे. तर आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघू. आता आपल्याला बघायचं आहे वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे काय. सपोज 0 आहे ना, तर तुम्हाला 0चं काय करायचं आहे कन्वर्जन 1 करायचं आहे आणि 1चं कन्वर्जन काय करायचं आहे इथं 0 करायचं आहे. म्हणजेच जर सपोज तुमचं इनपुट आहे ना लो असन, लो म्हणजे काय 0 असन, तर तुम्हाला इथं काय करायचं आहे ते हाय करायचं आहे. हाय म्हणजेच काय 1 करायचं आहे. सपोज इथं इनपुट आहे ना तुमचं हाय असेल सपोज हाय इथं काय 1 आहे, तर इथं तुम्हाला काय करायचं आहे लो करायचं आहे म्हणजेच काय करायचं आहे 0 करायचं आहे. मग झाला वन्स कॉम्प्लिमेंट. मग आता सपोज आपल्याला इथं मी इथं गिवन नंबर घेतो गिवन नंबर घेतला मी 1 0 1 0 1 1 1 0. मग आता याच्यातलं आपल्याला वन्स कॉम्प्लिमेंट काढायचं. मी तिथे तो वन्स कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू, आता याचा बायनरी आता हा काय बायनरी नंबर आहे, आपल्याला याचं काय करायचं वन्स कॉम्प्लिमेंट काढायचं आहे. आपल्याला काय सांगितलं ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस 1 करायचा आणि 1 असेल त्यावेळेस 0 करायचा. मग इथं काय येईल याचा अपोजिट घ्यायचा आहे. 0चा 1 तर 0 इथं 0 इथं 0 इथं 1 इथं 0 इथं 1 इथं 0. याला वन्स कॉम्प्लिमेंट. मग आता नेक्स्ट आपण एक्झाम्पल घेऊ. परत एक्झाम्पल सेकंड काय 1 0 1 0 हे सेकंड एक्झाम्पल आहे. मी याचं वन्स कॉम्प्लिमेंट काय येतं वन्स कॉम्प्लिमेंट याचं काय येईल 0. ह्याला आपलं वन्स कॉम्प्लिमेंट. आता हे झालं वन्स कॉम्प्लिमेंट. आता आपण बघू इथं टूज कॉम्प्लिमेंट. आता टूज कॉम्प्लिमेंट म्हणजे काय. आता आपल्याला फर्स्ट आहे ना तुम्हाला मी सांगतो सेम कन्सेप्ट आपल्याला यूज करायची. इथं 0 असेल तर 1 आणि 1 असेल तर 0 आधी काय करायचा वन्स कॉम्प्लिमेंट काढून घ्यायचा आणि त्यात +1 करायचा. आपल्याला काय भेटतो टूज कॉम्प्लिमेंट. मग आता मी काय करतो फॉर एक्झाम्पल मी इथं एक्झाम्पल घेतलं 1 0 1 0. आता मला काय करायचं याचा वन्स कॉम्प्लिमेंट आधी काढायचा. वन्स कॉम्प्लिमेंट काय येतो आपला 0 1 0 1 हा आला वन्स कॉम्प्लिमेंट. मग त्याच्यानंतर याच्यात काय करायचं 1 ॲड करायचा. 1 ॲड केल्यानंतर मग आपल्याला ॲडिशन करायची याची आणि याची. मग काय येईल 0 1 1 1 0 इथं काय आला 1 0 1 1 तर आला 1 0. या अशा पद्धतीने काही याला हे आन्सर आलं. हे कशाचं टूज कॉम्प्लिमेंट. त्याच्यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल घेऊ. मी हेच एक्झाम्पल घेतो. इथं ते गिवन नंबर काय आहे 1 0 1 0 1 1 1 0. आता मला काय करायचं याचा वन्स कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. वन्स कॉम्प्लिमेंट काय येतो 0 1 0 1 0 0 0 1. आता हा आपल्याला काय आला वन्स कॉम्प्लिमेंट आला. आता यानंतर आपण काय करू त्यात +1 करू. म्हणजेच आपल्याला इथं काय करायचं +1 मी ते घेतो टूज कॉम्प्लिमेंट इक्वल्स टू +1 करतो. जे नंतर आपल्याला काय करायचं जे वन्स कॉम्प्लिमेंट काढला आणि त्याच्यानंतर +1 केला त्यांच्यात दोघांची ॲडिशन करायची. मग इथं 1 +1 काय आलं तुमचं आलं इथं 0 इथं 1 इथं काय आला 1 इथं 0 0 1 0 1
0. हे काय आलं तुमचं आन्सर आलं, थोडं खालीवर झालं पण आन्सर बरोबर आहे. हे झालं आपला 1's कॉम्प्लिमेंट आणि 2's कॉम्प्लिमेंट. फक्त तुम्हाला हा रूल लक्षात ठेवायचा आहे, हा रूल खूप महत्त्वाचा कॉम्प्लिमेंट आणि 2's कॉम्प्लिमेंटचा. त्याच्यानंतर आता आपण BCD कोड बघू. म्हणजे आता बायनरी डेसिमल कोड, म्हणजे इथं काय असणार बायनरी डेसिमल कोड. म्हणजे आता सपोज तुमचं इथं जर 2 असेल त्याला बायनरी नंबरमध्ये कसं लिहू शकते 0 and 1च्या फॉर्ममध्ये, याच्या 1च्या फॉर्ममध्ये. यालाच काय म्हणतो आपण BCD म्हणतो, BCD कोड. 1 by 1 बघू. आता मी इथे घेतो डेसिमल, मी घेतो इथं 1, इथं 2, इथं 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता मला याचं काय करायचं आहे BCD कोड काढायचा आहे. तर BCD कोडमध्ये तुम्हाला आहे ना एक रूल लक्षात ठेवायचं, इथं प्रत्येक कोणता नंबर असो तुम्हाला जर आहे ना फक्त 16पर्यंतच तुम्हाला काढता येणार आहे. फक्त 16पर्यंत तुम्हाला काढता येईल. ते कसं मग मी तुम्हाला सांगतो. 8, 4, 2, 1 ही मेथड असते बरं का. हा रूल आहे तुमच्यासाठी, हा रूल तुम्ही लक्षात ठेवा. आता सपोज मला इथं 2 डेसिमल आहे ना, तर मला इथं 2चा काढायचा आहे. 2चा काय येईल माझ्याकडे इथं 0 येईल, 0 येईल. 2 कुठे बघा इथं 1 द्यायचा, इथं 0 द्यायचा. मग तुमचा काय झाला हा 1चा डेसिमल नंबर. मग त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे 3चा काढायचा आहे. मग 3चा कसा येईल 0, 0. आता ह्या दोघांची जर प्लस केली मी तर काय येतं माझ्याकडं 3 येतो. म्हणून मी काय करेल इथं याला 1, 1 देईल. आणि सपोज मला जर 4चा काढायचा आहे मग काय येईल 0. इथं आता ऑलरेडी 4 आहे, मग काय येईल इथं 1 बाकीचे 0. याला झाला म्हणजे बायनरी नंबर म्हणजे BCD कोड. मग आता इथं 0चा काय येईल 0, 0, 0, 0. मग आता सॉरी इथं 0. मग आता 8, 4 बघा. तर 8, 4, 2 आणि 1 ही मेथड आपल्याला यूज करायची. मग 1चा काय येईल बायनरी नंबर. मग इथं 0, इथं 0, इथं 0, इथं काय येईल 1. मग इथं लिहितो मी 0, 0, 0, 1. आणि 2चा काय येईल 0, 0, 1, 0. 3चा काय येईल 0, 0, 1, 1. 4चा काय येईल 0, 1, 0, 0. आणि 5चा काय येईल 0, 1, 0, 1. 6चा काय येईल 0, 1, 1, 0 बरोबर. 7चा काय येईल 0, 1, 1, 7. त्यानंतर 8चा काय येईल 1, 0, 0, 0. ह्याला 8पर्यंत. त्याच्यानंतर आपण इथं 9चं काढू. आता 9चं सेम इथं काढू आपण बरोबर. 9चा काय येईल इथं 1 येईल, कारण 8 + 1 काय होतो हा 9 होतो. मग इथं 0, 0, इथं 1 येईल. म्हणजे 9चा काय आला तुमचा आला 1, 0, 0, 1. आपण 10चा काढू. 10चा कसा येईल इथं 1, 0, 1, 0 आला 10चा. अशा पद्धतीने ही आपण BCD कोड बघितली. तुम्हाला 16पर्यंत काढता येतील. मग याला BCDज म्हणतात काय म्हणतात इथं 4 बिट बायनरी नंबर. 4 बिट बायनरी नंबर, 4 बिट बायनरी नंबर. म्हणजेच काय याच्यात 4 बिट आहे बघा 0, 0, 0, 0, 0, 1, 0, 0, 1, 0. 4 बिट म्हणजेच 4 बिट. इथं आपल्याला किती दिसतं आहे 4 बिट. हे झालं काय असलं आपलं बायनरी BCD. आता मी इथे घेतो डेसिमल. इथं आपण घेऊ एक्सेस 3 कोड आणि इथे त्याचा आपण काय करू इथं मध्ये BCD लिहू त्याचं बायनरी. त्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक बघू एक्सेस 3 कोड. आता एक्सेस 3 कोड म्हणजेच काय. आता सपोज तुमचा जर सपोज मी इथं बघा इथं जर सपोज फॉर एक्झाम्पल इथं घेतो फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ना सपोज 1 आहे, तर त्याचा आपल्याला जर मी याच्यात 3+ केला तर काय येतो 4. मग हा काय म्हणजेच काय एक्सेस 3 कोड. म्हणजे प्रत्येक जो काय डेसिमल नंबर एनी डेसिमल नंबर मी ते लिहितो एनी डेसिमल नंबर ॲड +3 = EC म्हणजे काय एक्सेस कोड. ओके. मग त्याच्यानंतर आता आपण इथं बघू घेतलं मी डेसिमल घेतल्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं इथं त्याची एक्सेस 3 कोड. आणि मी तुम्हाला इकडं काय करून दाखवतो इथं बायनरी आणि प्लस एक्सेस बायनरी प्लस E3 कोड. म्हणजे त्याची ॲडिशन याचं आउटपुट कशात येईल बायनरीमध्ये येईल हे आउटपुट. मग आता डेसिमल घेतला आपण 0, इथं 1, इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 5, इथं 6, इथं 7, इथं 8, इथं 9. मी 9पर्यंतच घेतो मी.
मग आता तुम्हाला काय करायचं, प्लस सपोज मी 0मध्ये 1, इथं जर 3 प्लस केला एक्सेस 3, मग काय आला 3, इथं 3 प्लस केला काय आला 4, 3 प्लस केला 5, 6, त्याच्यानंतर इथं 3 प्लस केला काय आला 7, इथं 3 प्लस केला काय आला 8, नंतर काय आला 9, इथं 3 प्लस केला काय आला 9, इथं 3 प्लस केला काय आला 10, इथं 3 प्लस केला काय आला 11, आणि इथं 3 प्लस केला काय आला 12. हे झाला एक्सेस 3 कोड. मग आता याचा बायनरी नंबर आपल्याला लिहायचा आहे. मग तो बायनरी नंबर मी बायनरी फॉर्ममध्ये लिहितो इथं. आता 8 4 2 1 ही मेथड यूज करायची. मग 3चा बायनरी नंबर काय येतो, मग 3चा बायनरी नंबर येतो 0 0 1 1 असा 3चा नंबर येतो. मग इथं मी लिहितो 0 0 1 1. त्यानंतर 4चा नंबर 0 1 0 0. त्याच्यानंतर 5चा काय येईल 0 1 0 1. 6चा काय येईल 0 1 1 0. त्याच्यानंतर 7चा काय येईल 0 1 1 1. त्यानंतर 8चा काय येईल 1 0 0 0. त्याच्यानंतर 9चा काय येईल आपल्याकडं 1 0 0 1. त्याच्यानंतर 10चा काय येईल 1 0 0 1 0. त्याच्यानंतर 11चा काय येईल आपल्याकडं 11चा काय येईल 1 0 1 1. त्याच्यानंतर आपल्याकडं 12चा काय येईल 1 1 0 0. आता अशा पद्धतीने आपण हे इथं एक्सेस 3 कोड म्हणजे कोणताही एनी1 तुम्हाला डेसिमल नंबर दिला, डेसिमल नंबर सपोज इथं तुम्हाला 4 जर दिला त्यात 3 प्लस केलं तर काय येईल 7. हा क्वेश्चन आहे ना तुम्हाला एक्झामला विचारला जातो. एक्सेस 3 कोड म्हणजे काय. मग तुम्हाला इथं थेअरीमधलं यायचं एनी1 नंबर विथ ॲडेड एनी डेसिमल नंबर विथ ॲडेड द 3 इज गिव्स द आन्सर ऑफ एक्सेस 3 कोड इज नोन ॲज एक्सेस 3 कोड. मग याच्यात काय करायचं, कोणताही डेसिमल नंबर असो त्यात फक्त 3 प्लस करायचा, आपल्याला काय येईल एक्सेस 3 कोड. आता अशा पद्धतीने हे आपण एक्सेस 3 कोड बघितला. आता आपल्याला बघायचं आहे ग्रे कोड. मग आता ग्रे कोड बघण्यासाठी काही ट्रिक्स आहे. मग ते ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो. मग आता आपण काय करू, डायरेक्ट मी टेबल राईट करतो. तुम्ही टेबल लक्ष द्या माझ्या. मी इथं घेतो डेसिमल, इथं मी घेतो बायनरी नंबर, ते घेतो मी ग्रे कोड. राईट कसं करायचं आहे, आता मी इथं डेसिमल घेतो. तुम्हाला मी इथं 10पर्यंत दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 0पासून 1 10पर्यंत. 0पासून 9 म्हणजे जसं काही 10पर्यंतच झाले, 10 डिजिट झाले बरोबर. आता तुम्हाला बायनरी नंबर याचा 0चा बायनरी नंबर काय येईल आपल्याला 8 4 2 1 मेथडने आपल्याला यांचा काय करायचं, बायनरी नंबर काढायचा. मग बायनरी नंबर काढून घ्यायचा 0 0 0. नंतर 1चा बायनरी नंबर काय येईल 0 0 0 1. त्यानंतर 2चा बायनरी नंबर काय येईल 0 0 1 0. त्याच्यानंतर 3चा बायनरी नंबर काय येईल 0 0 1 1. त्याच्यानंतर 4चा बायनरी नंबर काय येईल 0 1 0 0. त्यानंतर 5चा बायनरी नंबर काय येईल 0 1 0 1. त्यानंतर 6चा बायनरी नंबर काय येईल 0 1 1 0. त्याच्यानंतर 7चा बायनरी नंबर काय येईल 0 1 1 1. त्याच्यानंतर 8चा बायनरी नंबर काय येईल 1 0 0 0. आणि 9चा नंबर काय येईल 1 0 0 1. आता हे काय केले आपण, बायनरी नंबर काढले. मग ते ग्रे कोड काढण्यासाठी तुम्हाला फर्स्ट काय करायचं आहे, जी काय फर्स्ट लाईन असेल, जी काय फर्स्ट लाईन बायनरीची ती काय करायची, बायनरी नंबरची ती काय ठेवायची ॲज इट इज ठेवायची. मग ती कशी, मग आता इथं बघा 0 0 0 0 0 0 0 0. इथं काय 1, इथं 1. किती डिजिट इथं 3 3 6 3 2 8 3 3 6 2 8 आणि 1 1. आता हे काय जी फर्स्ट लाईन आहे ना ही ॲज इट इज इथं ग्रे कोडमध्ये राईट करायची. आता ही जी ना त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे दोघांची काय करायची ॲडिशन, त्याच्यानंतर ह्या दोघांची ॲडिशन, त्याच्यानंतर ह्या दोघांची ॲडिशन. अशा पद्धतीने हा रूल आपल्याला यूज करायचा आहे. तुम्हाला समजला का, मी तर तुम्हाला नीट व्यवस्थित दाखवतो. आता इथं बघा, आता हा 0 आहे, इथं 0 इथं 0 आहे, आता हा 0 आहे. आता हा काय झाला तुमचा बायनरी नंबर झाला. फर्स्ट नंबर आपल्याला ॲज इट इज घ्यायचा खाली, त्याच्यानंतर यांच्या दोघांचे ॲडिशन करायचे 1 0 0 0 0. त्याच्यानंतर परत या दोघांचे ॲडिशन करायचे 0 0 0. परत या दोघांचे ॲडिशन करायचे काय आलं 0. मग हा काय झाला तुमचा ग्रे कोड. यालाच काय म्हणणार तुम्ही
मग आता आपण 1 बाय 1 ग्रे कोड राईट करू. आता झिरोचा इथं 0 डेसिमल 0 आहे. मग आता ते त्याचं ग्रे कोड काय येईल, सेम येईल 0 0 0. मग आता इथं 1चा ग्रे कोड काय येईल, इथं आता 1 ऑलरेडी इथं काय केलं 0 0, इथं काय येईल 0. त्याच्यानंतर 0 0 0 0 प्लस 1 इथं काय आलं 1. त्याच्यानंतर 0 प्लस 0 0 0 प्लस 1 1 1 प्लस 0 1. त्याच्यानंतर 1 प्लस 0 0 0 प्लस 0 0 प्लस 1 1 1 प्लस 1 0. जिथं इथं तुम्हाला 1 प्लस 1 केस येणार आहे त्यावेळेस ग्रे कोडला फक्त इथं काय घ्यायचं आहे, तुम्हाला 0च घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा 4चा काय येतो 0 प्लस 1 1 1 प्लस 0 0 0 प्लस 0 0. त्याच्यानंतर 0 प्लस 1 प्लस 1 1 0 प्लस 1 1. त्याच्यानंतर 1 0 सॉरी 1 प्लस 0 इथं काय येईल 1. त्याच्यानंतर 1 परत 0 प्लस 1 इथं काय आलं 1. त्याच्यानंतर 0 प्लस 1 इथं आला 1. त्याच्यानंतर 1 प्लस 1 इथं काय आला 0 1 0 1 प्लस 0 इथं 1 प्लस 0 काय आला 1. त्याच्यानंतर आपल्याला आपल्याला हा लास्ट डिजिट आहे आपला. नंतर 0 प्लस 1 1 1 प्लस 1 0 1 प्लस 1 0 तर 0. त्याच्यानंतर आपल्याला लास्ट डिजिट आहे 8 1 प्लस 0 1 प्लस 0 इथं आला 1. त्याच्यानंतर 0 प्लस 0 इथं 0 0. त्याच्यानंतर इथं काय आहे 1 प्लस 0 0 सॉरी 1 आणि 0 प्लस 0 0 आणि 1 0 प्लस 1 1. हे आपण बायनरी डिजिटचं इथं काय केलं आपण ग्रे कोड इथं राईट केला. मी इथं 9पर्यंतच राईट केला, तुम्ही इथं 16पर्यंत राईट करू शकतात. मग ते 16पर्यंत कसे काय ते व्यवस्थित बघा तुम्ही. आपल्याला फक्त 16पर्यंत बायनरी ग्रे कोड तुम्हाला राईट करायचं आहे. तुम्हाला फक्त तिथं आलं तर तुम्हाला क्वेश्चनमध्ये ते तुम्हाला दिलं जाईल इथं 10पर्यंत काढा की 16 डिजिटपर्यंत म्हणजे 16पर्यंत काढा, ते तिथं मेन्शन केलं जाईल. इथं मी तुम्हाला फक्त जागा अपुरी म्हणून त्या 9पर्यंतच तुम्हाला काय केलं ग्रे कोड काढून दाखवला. या अशा पद्धतीने हे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचं खूप महत्त्वाचं बेसिक्स आहे. हे बेसिक्स तुम्हाला असं यूट्यूब चॅनलवर कोणत्याच भेटणार नाही जे की आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमचा म्हणजे एक VLSI फाउंडेशन सिरीज आहे की VLSIचं जे बेसिक्स आहे ते याच्यापासून आपल्याला हे शिकणं गरजेचं आहे. त्यासाठी VLSIचे आपल्याला पुढचे टॉपिक्स बघायचे. मग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करा. आता हा व्हिडिओ जरी VLSI फाउंडेशन कोर्स असला तरी हा ETCच्या मुलांना सेकंड इयरला हा सब्जेक्ट आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, त्यांना खूप महत्त्वाचा आहे. तर तुम्ही पण हा व्हिडिओ बघू शकतात, याच्यातून नोट्स काढू शकतात आणि पेपरला मार्क्स मिळवू शकतात. तर हा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कॉलेजच्या ग्रुपवर शेअर करा आणि त्यांना पण डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स त्यांना हार्ड वाटतं त्यांना सोपं होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.